नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती, तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे जिल्हा न्यायालयाविषयी 50 प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, डॅडॅशे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। डॅडॅशे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित नेहरू, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 36, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्बोदके, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले आहे? ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, त्या आजारी माणसाला बसवते। बसवते हे या क्रियापदाचा प्रकार सांगा। त्या आजारी माणसाला बसवते या क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शक्य क्रियापद, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आबाबाबा केवढी गर्दी ही आबाबाबा या केवलपूर्वी आव्याचा प्रकार ओळखा। आबाबाबा केवढी गर्दी ही आबाबाबा या केवलपूर्वी आव्याचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आश्चर्यदर्शक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मराठी भाषा लेखनासाठी डॅडॅश लिपीचा वापर करतात। मराठी भाषा लेखनासाठी डॅडॅश लिपीचा वापर करतात। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवनागरी लिपीचा वापर करतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? ऑप्शन क्रमांक 2 आहे, म्हणजे 3 प्रकार पडतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून डॅडॅश ऊर्जा मिळते। 1 ग्रॅम प्रथिनांपासून डॅडॅश ऊर्जा मिळते। ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 किलो कॅलरी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केलेला आहे? पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1972 रोजी पशु व प्राण्यांसाठी संरक्षण कायदा संमत केलेला आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दूध, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅडॅश या ठिकाणी आहे। कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅडॅश या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे करबुडे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, तत्सम नसलेला शब्द लिहा। तत्सम नसलेला शब्द लिहा। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऊट, हे शब्द तत्सम नसलेला आहे। नेक्स्ट, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो। वाक्याचा प्रकार ओळखा। आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिश्र वाक्य, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मूळ रेखावर्त कोणत्या देशातून जाते? मूळ रेखावर्त कोणत्या देशातून जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंग्लंड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्धा व वेनगंगा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पर्वतरांगा जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काराकोरम, ही आपली उत्तर करेक्ट आहे। नेक्स्ट, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो। कटक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सैन्य, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, ज्याच्या हाती ससा तो पारधी या वाक्यामध्ये दिलेल्या सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत? ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये दिलेल्या सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संबंधी व दर्शक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यसभेचे सभापती कोण असतात. राज्यसभेचे सभापती कोण असतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपराष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमरावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शरीरात रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते. शरीरात रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हृदय हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता तारा आहे. खालपैकी कोणता तारा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूर्य हा तारा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कांदा उत्पादन अग्रेसर जिल्हा कोणता आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाशिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 13 डिसेंबर 2001 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचे संस्थापक होता. ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचा संस्थापक होता. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अल कायदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॅश म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1925 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खान तशी माती या म्हणीचा अर्थ ओळखा. खान तशी माती या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाप तसा बेटा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची 2 शहरे खालपैकी कोणती आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची 2 शहरे खालपैकी कोणते आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर आणि बेळगाव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे. वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे औरंगाबाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवनेरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोवर हा रोग कशापासून होतो. गोवर हा रोग कशापासून होतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विषाणू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता. पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जयप्रकाश नारायण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेचे स्त्रियांचे प्रमाण किती आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण किती आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 940 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सी रंगराजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता आहे. खालपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई ते चेन्नई हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे. भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गंगा नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी विवेकानंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली. भारत छोडो चळवळ कधी सुरू झालेली आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सी राजगोपालचारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1965 साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते? संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रॅम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले आहे? खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोनू सूद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये पिन कोड झोन किती आहेत? भारतामध्ये पिन कोड झोन किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 पिन कोड झोन आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यसभेचा प्रत्येक सदस्याला डॅश वर्षांचा कार्यकाल मिळतो. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला डॅश वर्षाचा कार्यकाळ मिळतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 वर्षाचा कार्यकाळ असतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रवी वर्मा कोणत्या गोष्टीची प्रसिद्ध आहेत? रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चित्रकला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.